आपल्या मनासारखं नाही झालं का आपण सगळं सोडून देतो. हो अजिबात नाही. तुम्हाला मी गावामध्ये जायचो दरवर्षी कीर्तनाला, खांबाला खेटून एक बाबा बसलेले असायचे. पांढरा मोठा फेटा असायचा, गंध असायचा, मोठमोठाले मुद्रिका, गळ्यामध्ये 4-5 माळा. आता माळा घातल्यावर नाव ठेवते तर नाही घातल्यावर नाव ठेवते, अडचणच आहे सगळी. आणि आता आमच्यासारख्याला अशा माळा बघितल्या ना, भगव्या कपडे बघितले का बाबा उगाच नाव नको, काय लईट लाटामुळे घातलं हो गळ्यात. तुला काय त्रास आहे का, तुला काय त्रास आहे का? माझी मला आहे ना, पण माणसं मानणार, नावं ठेवणार. नाही घातली तर ती कोणी नाव ठेवणार, आणि जर घातली तरी नाव ठेवणार. माणसाचा तर विचारच करायचा नसतो मला. कुणी किती जरी सांगितलं काय आपल्या मनासारखा. आम्ही तर माळा घालतो, त्याला काय किती असले तर मला काय ना. आता नाव ठेवणार ठेवते, चाललं काय तर खोडीच असतात माणसाला नाव ठेवायची. आता माळ घातली तरी एखादी माळ घातली का, आता काय काय माणसाच्या गाळ्यात मला 2-2 घालायची काय गरज. मी म्हणली खरं बोलायची नाही खोटं बोलायचं. त्याला काय उत्तर द्यावंच लागतंय. माणूस भेटला का तशाला तसं उत्तर द्यावंच लागतं ना. तुम्हाला सांगतो उत्तर माणसाकडे द्यावं. काय करता त्याच्या नादी लागायचं नाही. मला आपल्याला जे पडते ते तसं त्या माणसाकडे बघितलं, त्यांनी त्या गाड्यामध्ये 2-4 माळा मुद्रिका हे ते त्यांच्याकडेच बघून मी कीर्तन सांगायचो. दुसऱ्या वर्षी आल्यानंतर तिथं ते बाबा होते बसलेले, पण कपाळाला गंध नाही, गळ्यात माळ नाही, काय नाही. मी म्हणलं बाबा तुम्ही जुळे भाऊ आहेत का अजून एखादा? नाही म्हणला मी कोणतं एकच आहे. आम्हाला मग हे कसं काय अवतार? म्हणलं आपण सगळं सोडून दिलं. मला का? अहो म्हणला मी हाडाचा वार करी म्हणला राव. म्हणलं का? मी म्हणलं महिनावारी पंढरपूरची असते मला, आपला महिनावारी. सकाळचा काकडा, संध्याकाळी हरिपाठ, नाथ महाराजाचा माऊलीचा दोन्ही हरिपाठ नित्य नेमन. आम्ही ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तयाजवळ असं म्हणतात का नाही भाऊ, त्या नियमाप्रमाणे मी वार करी. म्हणलं मग काय झालं? आम्हाला राव मी 5 एकरमध्ये 9 बोर घेतले पाण्यासाठी. 5 एकरमध्ये किती बोर घेतले? 9. थेंब नाही लागला, थेंब. आणि आमच्या बाजूला नुसतं 5च फुटाचा अंतर आहे बांध पलीकडून. तो गावात कोणाला नीट बोलत नाही, कधी सुधीवर नसतो, काय नसतो, पण त्यांनी नुसता 100 फुटच बोर घेतला एकच. त्याला असा भाळकांडाच लागला. तेव्हापासून म्हणलं आपण सगळंच सोडून दिलं. म्हणलं तेव्हापासून सगळं आपल्या मनासारखं नाही झाले की सोडून देतो महाराज.